प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा विको कमी करा, बेस कमी करा, आवाज कडक करा. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे. या अभंगाद्वारे नामदेवराय दुःख निवृत्तीचं साधन प्रतिपादित करतात. दुःख नाही असा जगात माणूस नाही. अरे आवाज करा मोठा, मॉनिटरला द्या, देव तुमचं चांगलं करीन. दुःख नाही असा माणूस नाही. सोंग आणीत असतील माणसं सुखाची, आपल्यासारखा सुखी कोणीच नाही. असे काही काही माणसं सोंग आणीत असतात. पण या मृत्यूलोकामध्ये काही ना काही दुःख प्रत्येकाच्या पाठीमागे आहे. जगी सर्वायसा कोण सुखी आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाय. प्रत्येक जणाला काही ना काही दुःख आहे. राजा दुखिया, प्रजा दुखिया. ज्याला आपण गादीवर बसविलं त्याला पण काही ना काही दुःख आहे. सध्या काहीच नसेल तर पुढच्या पंचवार्षिकला येतो का म्हणून हे तरी दुःख आहे. आहेच त्याच्या पाठीमाग, काही ना काही दुःख आहेच त्याच्या पाठीमाग. मग ज्याला आपण निवडून दिलंय, राजा केलंय, तो राजाही दुःखी आहे, त्याची प्रजा तरी कशी सुखी असेल. ज्यानं विश्व निर्माण केलं तो ब्रह्मांडाचा मालक आहे, त्याला पण दुःख होतं. त्याला सुख प्राप्त झाले फक्त संतांकडे. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. या सुखा कारणे वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. या सुखा कारणे देवा वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून या सुखा करता देव एडावलाय, वैकुंठ सोडाय, संतांच्या घरी राहिलाय. त्या अर्थी देवाला पण काहीतरी दुःख होतं आणि त्या दुःखाचं शमन संतांकडे झालं. विश्वात प्रत्येक जण दुःखी आहे. जीवसृष्टीला जो आला का तो प्रत्येक जण दुःखी आहे. झाड जर सुखी असतं तर सगळे सरळ असते ना. काही वाकलेले, काही तिरपट, काही कोपेले, काही वरून हिरवेगार, मधातून भिरूड लागले, आतून मोकळे फट. झाडं सुद्धा दुःखी आहेत, पशु सुद्धा दुःखी आहेत, पक्षी सुद्धा दुःखी आहेत. प्रत्येकाला दुःख आहे. जीवसृष्टीला आलेला प्रत्येक व्यक्ती दुःखाच्या गाठोड्यावर बसलेला आहे. त्याला असं वाटतंय दुःखानं सुखाचा शर्ट घातलाय, दुःखाने सुखाचा शर्ट घातलाय. आपल्याला असं वाटतंय आपल्याकडे सुख यायले, ती वरून सुखाचा शर्ट आहे, आतून दुःखाचीच पोकळी आहे. विठाला एक जण म्हणला महाराज पैसे असल्यावर सुख भेटते, बापाची जागिरी एकत्र आहे. आवाज देणार रे मोबाईल, मग पाय तू एकच काम केलं पाहिजे दादा. एक जण म्हणला पैसे शिल्लक असल्यावर, भरपूर पैसे असल्यावर सुख प्राप्त होते. जागिरी एक त्याच्या बापाची. जगात एक नंबरचा पैशावाला रावण होता, त्याच्या पैशाचं वर्णन देहूतल्या मालकांनी केलंय. तो का म्हणे ज्याची संपदा सांगा ते कवडी गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. सांगा ते कवडी गेली. तुका म्हणे ज्याचे देव माधवडी, सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याचे देव माधवडी, सांगा ते कवडी गेली नाही. श्रीमंत रावण, मला असं वाटत नाही देवळेकर,
18 संतांनी पैशावाल्याला चोंबळलंय. नाही चोंबळलं महाराज आतापर्यंत या लोकांनी. हे आमची चोंबळीत असतील 4-2 हजार पाकिटात वाढण्यासाठी. त्यांनी नाही चोंबळलं. ते गरजच नव्हती. कारण लक्ष्मीचा मालक त्यांच्या इथं मनाने येत होता ना, म्हणून ते बेंदड्या बुंदड्याला चोंबळीतच नव्हते. विठाला तरी पण रावणाच्या श्रीमंतीची दखल घेतली. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. वाढेव रे आवाज वाढेव. एवढा मोठा श्रीमंत रावण जिथं तुकोबाराय दखल घेतात. सुखी असेल का तो? अद्याप नव्हता. कवडीचं सुख नव्हतं त्याला. त्याच्याकडे पैसे इतके होते, त्याच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतं. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. 22.5 क्विंटल सोन्याच्या भावट्या होत्या चौकटीला. 22.5 क्विंटल सोनं. एक एकदानी प्रत्येक बाईला दिल्या विरोधात मतदान टाकी होती. जाईन नवरा कोणीकडे बोंबलं ती म्हणे जाय ते आयुष्यात फुटका म्हणी नाही झाला सोमळ्या. एक एकदानी दिली. साखळीतली ती बी दोऱ्यातली नाही. चाल टाकणारच नाही मतदान तू ऐकून. केवढा मोठा श्रीमंत. 269 किलोमीटरचं भेताड सोन्याचं होतं. 269 किलोमीटरचं. गोळ्या नाही संपल्या माया वाचून सांगतोय. 269 किलोमीटर लांबी, उंची 11.5, रुंदी 4.5. 1-2 फुटाचा कोपरा. भरीव काढा भरीव. यावर कितकल बी काय चलन त्याच्या विरोधात कोणाचं. तरी कवडीचं सुख नव्हतं. त्याच्या देखता सगळे पोट्टे मेले. त्याच्या देखता सामान्य दुःख असेल ते. काय पोरगा असेल आपल्या पोरासारखं का बस स्टँडला फुटाने खाणार. 222 पद एका मंत्र्याकडे. 222 पद. आपल्याकडे 1 किंवा 2 असते. एकट्याला 222 पद देवळेकर. आणि त्या राजाला 17 बाऱ्या बांधून आणलं रावणाच्या पोरानं. त्याचं नाव सत्रजित. हेही पोरग मेलं. त्याच्या शरीराचे 3 तुकडे झाले. डोकं एका जागेवर पडलं, हात दारात पडला, शरीर युद्धभूमीच्या ठिकाणी पडलं. काय वाटत असेल कल्पना करा. त्याच्या प्रधानानं जांभळी दिल्यावर यमाची दात खिळी बसत होती पिंपळनेरकर. यमाची दात खिळी इतकी त्याच्या प्रधानात ताकद असेल. तरी पण या दक्षिणेच्या राजानं त्याचं पोट्ट आपटू 3 तुकडे करून मारले. सामान्य दुःख आहे म्हणजे पैसा जवळ असल्यावर दुःख नसते. डोक्यातलं काढून टाका. प्रत्येकाला दुःख आहे पण या दुःख निवृत्तीचं साधन आजच्या अभंगाद्वारे नामदेवराय नमूद करतात. पाहता श्रीमुख गोविंदाचे. तो जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा तो गोविंद. तो विटेवरचा मालक बघितला की दुःख जाते. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याचे भोक. नवजे माझ्या डोळ्याचे भोक. नवजे माझ्या डोळ्याची भोक. पाहता श्रीमुख सुखावले सुख. जीवे गोड तीन अक्षरा सुखावले सुख. सुख सुद्धा सुखावते इतकी त्या रूपात ताकद आहे. आळंदीतले मालक एके दिवशी बुद्धीला म्हणत होते, हे बुद्धिमाते, हे साजनी, विश्वातलं फार काही पाहिलं ग, पण त्याला पाहिल्यावर जे सुख झालंय ते कुठंच नाही. रूप पाहता लोचनी. झाले हो साधनी. रूप
पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख झाले वा साजनी ओहा विठ्ठला बरवा ओहा विठ्ठल बरवारा ओहा विठ्ठल बरवा ओहा विठ्ठल बरवा मला एक म्हणायचं सज्जनांनो, आवाजाचा बादशाह आहे. कोणी म्हणतंय माझ्याकडे पैसे असल्यावर सुख. एक जण म्हणला आपल्या डोक्याला कोणी डोकत लावायचं नाही. तो डोकं आहेच की एवढं बैंगन एवढं. ते 4-2 दिवस शिल्लक ठेवले की बैंगन पिकत येत, ते झाले बंगाळे. भरीत करायच्या कामी नाही त्याचं गरगट. तो डोकंच आहे किती. ज्ञानोबरायचा विचार केला तर ते ज्ञानियांचे राजे आहेत, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप आहेत. भाषेचं प्रभुत्व सांगितलं तर ज्याला 2-2 भाषा येतात ते गावाकडे आल्या इंग्रजीत बोलत आहेत. निबर काठीनं झपकायला पाहिजे. अरे तू इथल्या वड्याचं पाणी वाण्यारावानी वाकून पेला, याच गावातल्या रानातली ज्वारी खाल्ली, मग या गावातल्या लोकायला जुन्या भाषेत बोललो. तो काल परवा मुंबईला बोंबलत गेला म्हणजे तिकडच्या भाषेत बोलतोय. इतका शहाणा झाला का? इतके यकारले माणसं कान्या झालेल्या गाडीवानी, बैल तासानं आणि गाडी पवळीहून. इतके काने झाले. तू काल परवा मुंबईला गेला ना, अरे ज्ञानोबाईल भाषा 56 येत होत्या. काय विद्वत्ता असेल, काय 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 पावित्र्य असेल, काय ज्ञान असेल महाराज. तरी पण ज्ञानोबरायनी म्हणावं, हे बुद्धिमाते, हे साजनी, आनंद फक्त ते पाहिला झाला. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. त्या मालकाचं मुख बघितलं की सुख प्राप्त होतंय. हे अभंगाचं मर्म ज्ञाच्या. चला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने. अरे कडक कर ना दादू आवाज, भेऊ नकोस. काय भेटू रड्याशिवाय माय तू काय मनात वाढणार आहेस. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने आजचा हा माहुंद्याचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्त श्रीमद भागवत कथा, रात्री एक कीर्तन, आजचं प्रसादाचं कीर्तन माझ्यासारख्या आज्ञेने गिरगावकराकडे आलेलं आहे. यजमान आजचे कोण आहेत? आदरणीय नाईकवाडे, त्यांचं रघुनाथरावजी नाईकवाडे. आणि पुन्हा बर 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 त्यांच्या धर्मपत्नी आधी. आणि ते दोघंजण तीर्थयात्रेकरता गेलं पाहिजे यात्रेला. माणसाने यात्रेला कशा करता जायचं सांगू का तुम्हाला? यात्रा तर लय लांबचा विषय. कधी कधी लग्न कार्याला पण गेलं पाहिजे. आपल्याकडं काय आहे याचा गर्व जरासा जिरतो, याच्याकरता बाहेर फिरलं पाहिजे. यात्रेला गेल्यावर माणसाच्या सगळ्या गोष्टीचा, आपल्यावर जे अहंकाराचे जे गंडलं आलेत का, हे गंडलं आपण मग त्या बिना पिकायचे फुटत येत, ऑपरेशन करायच्या आधी जिरत येत. याच्याकरता फिरलं पाहिजे माणसानं. आमच्या इथलं आम्ही एका लग्नाला गेलो. यात्रा कशा करता करायची मग येतो अभंग. आम्ही लग्नाला गेलो तर त्या लग्नात नेमका पाऊस आला. मग एक जणाच्या बैठकीत लग्न लावलं तर 5-6 खानाची बैठक होती. नवरदेव नवरी, त्या करवाल्यान ते 2-3 सोकाने घाम पुसणार. आम्हाला काहीच नाही. आम्ही आपलं दुसऱ्याच्या वरांड्यातून तिथूनच देवबापाचा ऐकल्याबरोबर अक्षता फेकल्या, तुळशी वृंदावन होतं त्याच्यावर टाकल्या, त्या नवरदेव नवरीवर टाकल्यासारखे होत्यात. मग ते माय बाजूलाच होता, त्याची जोडणी होती 18-19 खण. ते म्हणला, बाळू हे लग्न जर आपल्या गावात असतं तर आपल्या जोडणीत सगळं वऱ्हाड बसलं असतं. ते 3-3 बाऱ्या कवा भेटलं की तेच लग्न इचकायचा. मेनलं झालं, त्याला पोरं झाले, पोरं मोठाले झाले, त्याचे लग्न झाले, त्यानं दारू पेली, बापाची प्रॉपर्टी फुकली. आता नाशिकला बोंबलं, इटा उचलायला गेले, कौरक तू बैठक फुकी तू. असं मी म्हणलो नाही, पण माझ्या मनात नाही. मनात
त्याला माहीतच नव्हतं बाळा किती रगिले म्हणून, त्याच्या ध्यानात नव्हतं. मग ते म्हणे आपली बैठक असती तर पाहणं ते कसं लग्न लागलं असतं, कसं लग्न. मग मी एक मुंबईला कीर्तन होतं, आम्ही गेलोत मुंबईला कीर्तनाला. मग मुंबईला कीर्तनाला ते माणूस जरा बरोबर होतं. मी काय बारा झाडाला मसड कधी बांधितच नसतो, कारण झाडं गेलं, कानी गेली, मसड गेली, वाघारू बिन दुधाचं मेलं. त्याच्यामुळं पक्क्या झाडाला मसड बांधावं, कारण काय होतं कानी तुटत नाही, झाड उपटत नाही आणि मसडच शानपणा करीत नाही. घे कौरब पिळे हो ठोकर. मग ते बरीच चांगलं होतं. तिकडं आम्ही गेलो, औरंगाबादला उतरलो, तिथून विमानानं बसलो, तिथं पोचलो. ते त्याला वरून मी बऱ्याच लोकांचे घरं दाखिले, अख्खं गिरगाव बसलं असं काही लोकांचे शेड होते. तिथून पुढं त्याचा ते इघरतच गेला. काय माहिती का गर्व. मग आम्ही एका माणसाच्या घरी बसायला गेलो, तर ते म्हणले चला कुठं जायचं. म्हणलं हे आमचं ते 52वा मजला आहे. ते म्हणलं बापरे मा तो गुडघा दुखतो. मी म्हणलं मग तर पहिलंच ऑपरेशन झालंय, मग आपण काय करू खालीच. ते म्हणले महाराज चलत जायचं काम नाही. आपलं ते बसिलं ते एक लहानसं ती काय होतं ती लिफ्ट, हां त्याच्यात आम्ही बसलो. चुकून वरी गेलोत, नुसतं थांबलोत गिमलोत. वरून म्हणलं खाली पाय. खाली पाहिल्यावर ते म्हणलं नको पेल्याला चहा बाहेर याची वेळ आली, इतकं खोले खाली. मग खाली आल्यावर मी मुद्दाम म्हणलं आपण कोण्या मजल्यावर होतं तुम्हाला माहिती का. हो म्हणलं कोणत्या कणी होतं म्हणलं. तेव्हा ते तिथं ती अंडरवेल वाळू घातलेली खिडकी. काय दाखवू तिथं दुसरं काय असणार दाखवायला. म्हणलं ती पाय बरं ती पाहिल्यावर त्याची टोपी आपण मग त्या मागं पडली. म्हणलं आपल्या बैठकीचं कसं काय पाया पडतो म्हणला. मरूस तर आता बैठक काढणार नाही, आपल्या बैठकीचं नको. कधी की माझी जिराला माहिती काय हे मुंबईला गेल्यावर. मग साध्या मुंबईत गेलं तर हे बैठकीचा गर्व जिराला, तर यात्रा पाहिल्याच्या नंतर कायमचा गर्व जिरतो. विठाला विठाला. आणि आमच्या गावात तितका रगील माणूस बी नाही, तुम्हाला राग येईल म्हणून मी आमच्या गावावर घेतला, हे बी ध्यान ठेवा. विठाला विठाला. यात्रा केल्या पाहिजे. यात्रेनं नाना प्रकारच्या तीर्थाचं स्थान महात्म्य असतं, त्या तीर्थाचं ते वैभव असतं. तेथे प्राप्त केल्याच्या नंतर जीवनातल्या सुखद सर्व गोष्टीचा प्रत्येक माणसाला येत असतो. म्हणून याच्याकरता यात्रा करायची असतात. चला जवळ है सकाळ से गाया हात चालावया पाय नवकुआ फुल स्वयंता पाय दिवकराचे तारुण्यात यात्रेला जावा असं या कडव्यात नमूद केलं. यात्रेला गेलं पाहिजे. आता तारुण्य जरी संपलं तरी सुविधा आहेत, वाहनं आहेत, नाना प्रकारचे साधन आहेत. माणसाची परिस्थिती बरी झाली की माणसाने यात्रेला गेलं पाहिजे. हो काहीची परिस्थिती बरी झाल्यावर गोव्याला बोंबलत जाते. कानलस तिथून तो सुंबळ्या काय भेटणार आहे तुला तिथं. जाय हरिद्वारला, जाय ऋषिकेशला, जाय रामेश्वरला, जाय काशीला, जाय प्रयागराजला, जाय द्वारकेला. तिथलं वैभव पाहून येशील. ती देवभूमी आहे, तिथं भगवंताचा वास आहे, तिथे साधू संतांचा वास आहे. यती योगी जपी तपी अशाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. तिथली माती अंगाला लागू दे, तुझं कल्याण होईल. विठाला विठाला. म्हणून या नायकवाडे कुटुंबियांनी चारोधाम यात्रा केल्या. सप्तमोक्षपुऱ्या असतील, 12 ज्योतिर्लिंग असतील, हे सर्व सुखरूप त्यांची यात्रा यथासांग झाली. त्यानिमित्त माऊंद्याचा कार्यक्रम आहे. माऊंद हे वारकरी संप्रदायानं स्वीकारलेलं व्रत आहे. माऊंद हे वारकरी संप्रदायानं स्वीकारलेलं व्रत आहे. कारण ज्ञानोबराय आणि नामदेवराय ज्या वेळेला उत्तर भारतात यात्रेला गेले त्यावेळेला ब्रह्मांडाच्या मालकाने नामदेवरायाचं स्वतः माऊंद विटेवरच्या मालकाने स्वतः केलं. म्हणून असा सिद्धांत आहे की माऊंद हे वारकरी संप्रदायानं स्वीकारलेलं व्रत आहे. जे ज्ञानोबराय तुकोबारायनं सांगितलं तेच कर जा. कुठेही उड्या हानी जाऊ नका मेंढ्यानं हाणल्यावानी. विठाला विठाला. तीर्थयात्रा करून श्रीमद भागवत कथा, रात्री कीर्तन, आज प्रसादाचं कीर्तन, विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे एकत्रित यावं, नामस्मरण व्हावं, प्रसाद व्हावा,
सर्वांच्या मुखारविंदात तो प्रसाद जावा असा भाव या नाईकवाडी कुटुंबियांचा आहे. आणि त्या अनुषंगाने मोठ्या श्रद्धेने भावयुक्त अंतकरणाने माऊंद मोठ्या श्रद्धेने त्यांनी केलं. त्याच्याकरता त्यांना पुन्हा पुन्हा धन्यवाद. मला आमंत्रित केलं याच्याकरता नाही, मला रोजही कीर्तन येतं त्याबद्दल दुमत नाही, पण त्यांनी एवढा मोठा उत्सव केला, अन्नदान करायलेत, हा सर्वात मोठा भाव आहे त्यांचा, म्हणून त्यांना धन्यवाद. तारखेच्या संदर्भात गान सम्राट, गान कोकिळा गायनातले एक तज्ज्ञ रत्न आहे, ज्यांच्याकडे बऱ्यापैकी विद्यार्थी घडतात. मध्ये कोविडच्या काळामध्ये थोडी संस्था बंद होती, पण आता पुनश्च त्या संस्थेला एक नव्याने नवरूप आलेलं आहे. त्यांच्याकडं नारायण बाबांचं अधिष्ठान आहे, समाधीधन साधूचं अधिष्ठान आहे. अशा पवित्र वांगी नावाच्या गावात आदरणीय आमचे रामेश्वरजी महाराज गान सम्राट गायनाचार्य, त्यांच्याकडे गोड अशी संस्था आहे. त्या संस्थेत आपले लेकरं कोणाचं असेल एखादं शिल्लक, कारण बऱ्यापैकी कसं असतं माहिती, शिल्लक कसं सांगू का तुम्हाला, याचा नंतर अपभ्रंश करतील, गिरगावकर असं कसं काय म्हणला, त्याचं कारण सांगतो. जे डोक्यानं सुपर आहे का ते शाळेत घालते, आणि जे इरखंड्या गौरी सारखं ज्याचं डोकं आहे का ते यायच्याकडे घालते. मग तसं का कोणाकडे असं नाही, यायच्याकडे घाला. हे ठोकून 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 यायचा का पिना पडणं, पण ते त्याला नीट करते. करा ते भविष्यात इकडे जरी नाही उजळलं तर भविष्यात बापानं कमवलेली प्रॉपर्टी जशाला तसं होईल, इतकं तरी वारकरी संप्रदायाचं लक्षण आहे. ब्रेद आहे त्यांच्या संस्थेत टाकायचं असेल टाका. चांगलं शाळा सुद्धा जवळच आहे, पुढच्या वर्गात असेल तर जवळच पुढं शाळेत जाण्याची व्यवस्था सुद्धा आहे, लक्झरीची व्यवस्था आहे वाहनाची. महाराजांनी संपर्क केला मला, देवडी नावाचे, मी पहिल्यांदा आलो वाटते इथे नाही का, मला 3900 मला वाटतं 3897 गाव आजच्यानं पूर्ण होते. पहिल्यांदा आलो गावात, चांगलं गाव, सुपीक, चांगली भोई, मोठा वाडा, पोकळवासा, वाराजाई, बसा बसा. ते ऊस पाहतच आलो मी. आमच्याकडे ऊस सक्रातीला पळड्याला नेत असतो मी ट्रॅक्टरमधला. आमच्याकडे पिकल बैडी तर कळडी घोडी नाही तर उदो आंबाबाची पळडी. तुमचं पाहिलं मग पोटात डबा उठतो असा विषय नाही, काय नाही. मुलगी इकडे देऊन टाकू ती इकडे परिसरात, आपलं बरं होईल. विठाला विठाला कष्टाळू माणसं आहेत, चांगली माणसं आहेत, बऱ्यापैकी वाहनं ट्रॅक्टर हे ते सगळं कष्टकरी माणसं आहेत. ज्यांच्याकडे बसलो त्या ऑफिसवर, LICचं ऑफिस, त्यांनाही धन्यवाद. अलीकडे बसलो त्यांचाही मुलगा ॲग्री झालेला आहे, खत औषधाचं दुकान, चांगलं वाटतं. पोरं आपली अशी मोठी व्हायला पाहिजे, कारण हा पवित्र महाराष्ट्र, हा मराठवाडा उंच जाण्यासाठी डोकंसुद्धा सुपीक असावा, उंच 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 जातील असो. तर रामेश्वर महाराजांनी तारखेच्या संदर्भात संपर्क केला, तो स्वतःहून आहेत सुद्धा, त्यांनाही धन्यवाद. सोबत आदरणीय काशीद नानासुद्धा आलेत, त्यांनासुद्धा धन्यवाद. गावातले आमचे केशव महाराज आहेत, मग अशी भेटायला आले, नियोजन गोड केलं आदरणीय केशव महाराजांनी, त्यांना धन्यवाद. मृदंगाचार्य माऊली महाराज असतील, आमचे मुंढे महाराज असतील, आदी करून मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आज आमचे देवळाचे देवासुद्धा आले, त्यांनासुद्धा धन्यवाद. ज्यांच्या मुखारविंदातून श्रीमद भागवत कथा श्रवण केली असे आदरणीय पिंपळनेरकर महाराज, त्यांनासुद्धा प्रणाम करतो. ते सुद्धा या ठिकाणी बसलेले, त्यांनासुद्धा धन्यवाद. विठाला विठाला. आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही 2 तासाकरता इथं बसलात, तुमच्या तुझा चरणी साष्टांग प्रणिपात. दुःखाची निवृत्ती, अरे सुखाचे ते सुख. महाराज त्या भगवंताचं मुख बघितलं की दुःख जाते आणि सुखाची प्राप्ती होते. किती मोठे विधाता असतात. विधाता म्हणजे ब्रह्मदेव आहे. ज्या ब्रह्मदेवानं तुम्हा आम्हाला निर्माण केलं त्याचं नाव ब्रह्मदेव. कुलाल हाडाचा, बाप चाडाचा, अखंड मडके घडी तोरे, हे 3.5 हाताची घरं तयार करायचा कारखाना ज्याच्याकडे, त्याला ब्रह्मदेव. अत्यंत चतुर. गिरगावकराचा अंगठा ब्रह्मदेवानं असा केला तर 135 कोटी लोकांपैकी एकाच्याही अंगठ्यावरचे ठसे माझ्या अंगठ्यावर नाही. कल्पना करा काय डोकं असेल त्या ब्रह्मदेवाचं. एवढ्या जागेत रचना केली. 135 कोटी. माझ्या लहानपणी तिरंगा झेंडा कोणाचा, 70 कोटी लोकाचा. आता तिरंगा झेंडा कोणाचा, 135 कोटी लोकाचा. तर 135 कोटी लोकांमध्ये गिरगावच्या बाळूच्या अंगठ्यावर ठसे आहेत, हे एकाची ठसे त्याला जुळत नाहीत. हे डोकं कोणाचे माहिती आहे? ब्रह्मदेवाचे. काय नाविन्य असेल महाराज. ही 3.5 हाताची उंच टाकी केली उभी, आणि या टाकीला 9 छिद्र पाडे, याच्यातून मनानं पाणी येत नाही. कोण्याही टाकीला 1 छिद्र पाडा, टाकी कोरडी फट होती. या टाकीला 9 छिद्र केलेत. ही टाकी तयार करायची हाडामासाची टाकी आहे. ह्या टाकीचा निर्माण करता विधाता आहे, आणि त्या विधात्याला एक दुःख होतं, मंदिर नव्हतं. सज्जनांनो, या ब्रह्मदेवाचं ते दुःख नाहीसं झालं. द्वापार युगामध्ये ब्रह्मांडाचा मालक गोविंद भगवान कृष्ण परमात्मा यमुनेच्या तीरावर कळंबाच्या झाडाखाली 27 गोपाळासह बसलेले आहेत. बाजूला वासरं बसलेले आहेत, आणि त्या सानिध्यामध्ये ब्रह्मदेवानी माव केली. कवतुक पाहावया
ब्रह्मयाने केली वत्स हे चोरोनिया सत्य लोकाशी नेले गोपाळ गाई वत्स दोन्ही ठाये रक्षेले सुखाचा प्रेम सिंधू अनाथाची माऊली जय देवा कृष्णनाथा राय रुक्मिणी कांता आरती ओवाळीन तुम्हा देव के सुता कवतुक पाहावया माव ब्रह्मयाने केली वासरण गोपाळ चोरून नेले दुसऱ्या दिवशी शंकेचं विस्तृत पाहण्यासाठी ब्रह्मदेवाने लोक पाठवली पण जशील तशी वासराने गोपाळ खाली स्वतः ब्रह्मदेव आले ब्रह्मा करत आरती माला पहिनावे देवाने स्वतः आरती केली ब्रह्मदेवाने माळा घातली कामधेनू नावाची गाय आणली आणि भगवंतावर अभिषेक केला म्हणून देवाला गोविंद असे एक नाव पडलं श्रीमद भागवतात वर्णन आलं नामने रती गोविंदम भय व्याप्ती ती जायते धेनुया सर्व सुरधेनुयाम पवित्रायाम दुग्धोदक भय स्थिता विनियोगा सर्व स्थिता नामनेन गोविंदयो म्हणून गोविंद नाव भगवंताला त्या दिवशी प्राप्त झालं ब्रह्मदेवाने पूजन केलं अभिषेक केला त्याच्यावर 19व्या दिवशी पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर झालं 19व्या दिवशी पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर झालं त्या ब्रह्मदेवाच्या भेटी करता भगवान शिवजी गेले विष्णू परमात्मा गेले यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारुहास परमहांस गेले या सर्वांना बघितल्याच्या नंतर ब्रह्मदेवाच्या 8 डोळ्यातून पाणी आलं ते पाणी दुःखाचं नव्हतं ते आनंदाचे अश्रू होते आणि शिवजीने विचारलं 11 भुजाने शिवजीनं कवटाळलं काय ब्रह्मदेवा आपण आनंदी आहात हो म्हणजे 10 भुजानं कवटाळलं क्षमा असावी 11 चुकून बोललो एका ठिकाणी 11 पण सांगत होते कारण डोळे सुद्धा 11 होते ज्या ठिकाणी भगवान शिवजीला डोळे मुख 5 आहेत त्याला डोळे 10 असतात पण डोकं 1 आहे त्याला डोळे 3 आहेत म्हणून एक डोळा शिल्लक होता एकादश नयन पाजरती चक्षुयाम भय व्याप्तयाम येतम भुजायाम दंडेषु दशहा 10 भुजानं कवळलं